तुम्ही कधी केलेली आहे का तवा फ्राय गवार? चला तर मग एक तवा घेऊन त्यात तेल टाकूया, जिरं टाकूया, लसूण टाकूया, मिरची टाकूया. हे सगळं परतून घेऊया छान प्रकारे. स्वच्छ धुवून घेतलेली गवार त्यामध्ये टाकायची आहे. छान परतून घ्यायचं आहे. मस्त 5 ते 6 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. नंतर वरतून झाकण टाकायचं आहे आणि वाफवून घ्यायची आहे 10 मिनटं. 10 मिनटं वाफवून झाल्यावरती चवीनुसार वरतून मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा 5 ते 6 मिनटं परतून घ्यायची आहे. जोपर्यंत तिला सोनेरी ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत तिला परतत राहायची आहे. परतताना खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. एक 5 ते 10 मिनटं परतून झाल्यावरती वरतून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढा हवा तेवढं तुम्ही टाकू शकता. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. अशा प्रकारे आपली तव्यावरती फ्राय केलेली गवार तयार झालेली आहे. ही गवार तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. बाय मंडळी.